मनाने मुख्य व्यासपीठावर या सामन्यांचा आनंद घ्यायचा आहे. शिवसंघर्ष प्रतिष्ठान लीग 2026 मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. प्लीज वेलकम सुस्वागतम. माजी क्रिकेटपटू, अगदी क्रिकेटवर निष्ठांत प्रेम असणारं व्यक्तिमत्व, लिजेंड क्रिकेटर, मॉर्निंग क्रिकेट क्लबचे सदस्य, सो 40+ क्रिकेटर. त्याचप्रमाणे स्ट्राईक आपण सलामीची जोडी मैदानामध्ये बघतोय. एका बाजूने कुंदन गवाळे नॉन स्ट्राईक एंडवर असेल तर स्ट्राईक एंडवर असेल श्रीकांत पाटील. सरपंच 11 12वा प्रतिनिधी खेळाडू कृपया आपण आमच्या समोर जोडले जायचे. षटक क्रमांक 1 पहिले षटक घेऊन गोलंदाज सज्ज असेल चिराग गोतारणे. एका बाजूने चिराग गोतारणे आणि त्याच्या सोबतीला स्ट्राईक एंड वर सज्ज असेल श्रीकांत कुंदन. पहिला चेंडू हलक्या हाताने लॉंग ऑन रिजन मध्ये फटका सजवला गेला. एक धाव घेतली गेली. एका धावेने मात्र संघाचं खातं उघडले गेले. अकाउंट ओपनिंग झाले. श्री गणेशा झालाय. बोनी लागलीये. पहिल्या चेंडूवर पहिला धाव. पहिल्या धावेने मात्र स्ट्राईक रोटेशन बघायला मिळाली. एक 40+ क्रिकेटर श्रीकांत पाटील यांच्या मार्फत. या मैदानाचा एक अनुभव आणि त्या अनुभवाचा वापर कशा प्रकारे या सामन्याच्या दृष्टिकोनातून करतात. कारण व्हियान स्ट्रायकर जे आतापर्यंत अपराजित राहिलेत त्यांच्या विजयाची मालिका खंडित करण्याची असेल तर मात्र मोठ्या प्रमाणात प्रहार करावा लागेल. बघूया. सोपा झेल सुटलाय. एक महत्वाचा झेल कुंदन गवाळे याचा झेल सुटलाय. आता किती महत्वाचा झेल ठरेल. रुचित वलटे याच्याकडनं होते चुकी. पुनश्च एकदा जाऊयात गोलंदाजी मार्कवर. आता मात्र क्षेत्ररक्षकाची जाते. चिराग गोतारणे पुनश्च एकदा सज्ज क्रमांक 1. यावेळेस मात्र वळवून फटका सजवलाय. डीप रिजनला 1 बाउन्स क्षेत्ररक्षकाकडे झाली चुकी. चेंडू थांबणार नाहीये. सीमा रेषा पार. दमदार चौकार. कुठेतरी मात्र खराब क्षेत्ररक्षण बघायला मिळते. सातत्याने 2 चेंडूवर खराब क्षेत्ररक्षणाचा नजराना पेच झालाय. पुनश्च एकदा जाऊयात मैदानात सामन्याच्या दिशेने. विहान स्ट्रायकर्स आणि त्यांच्या विपक्षामध्ये सरपंच 11. गोतारणे गोलंदाजी मार्ग सज्ज असताना निर्धाव स्वरूपात झाली चेंडूची समाप्ती. काय सुरेख दर्जेदार चेंडू हाताळला गेलाय. काय सुरेख चेंडू हाताळला गेलाय. फलंदाजापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न होता. फलंदाज ऑफ साइडच्या दिशेने जरूर सफल झाला होता मात्र तरी गोलंदाजाने मात्र आपला टप्पा सोडला नाही. या फलंदाजापासून दूर ठेवण्याचा मनसुबा ठेवला होता. वाईड यॉर्कर अटेम्प्ट केला गेलाय. गुड लेन्स पेटवर चेंडू मात्र लँड झाल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निघून गेलाय. निर्धाव स्वरूप. अगदी कॉपी वेस्ट केलं गेलंय. ज्याप्रमाणे अगोदरचा चेंडू हाताळला गेला होता त्याच लाईनवर त्याच लेनवर चेंडू हाताळला गेलाय आणि फलंदाजापासून तो दूर ठेवण्याचा एक सातत्याने प्रयत्न केला गेला. तो यशस्वी झालाय आणि या जो लेट कट साठी एक अतिरिक्त खेळाडू देखील आपण बघू शकाल पॉइंट क्षेत्रामध्ये तैनात केला गेलाय. फ्लाइंग स्लिप जरूर आहे. थर्डमॅन देखील आहे आणि पॉइंट वर आशिष शिंदे. कॉपी पेस्ट सलगचा तिसरा चेंडू निर्धाव. व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स. कुंदन सारख्या फलंदाजाला अगदी जागेवर स्थिर उभं ठेवलं गेलंय.
चिराग गोतारणे याच्या मार्फत षटक क्रमांक 1 पहिल्या षटकाची समाप्ती झाली आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावसंख्या अर्जित केल्या जातील 7 या धावसंख्येवर बिनबाद 7. कुठल्याही प्रकारे विकेटचं पतन झालेलं नाहीये. सावध संयमी खेळी म्हणू शकतो आपण. मात्र तेवढाच युवा तेज तर्रार गोलंदाज चिराग गोतारणे यांनी मात्र या सामन्यावर पहिल्या षटकामध्ये छाप पाडली आहे. कारण पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचा पॉवरफुल असा फायदा उठवू दिला नाहीये. खराब क्षेत्ररक्षणाच्या जोरावर एक चौकार जरूर गेला, मात्र तरी पहिल्या षटकात फक्त 7 धावा खर्च केल्या. त्यानंतर मात्र दुसरं षटक घेऊन गोलंदाज सज्ज असेल अनिल. अनेक स्पर्धांमध्ये आपण त्याला पाहतोय चिखले संघाकडनं खेळत असताना आता मात्र विहान स्ट्रायकर संघाकडनं त्याची वर्णी लागली आहे. षटक क्रमांक 2 अनिल. यावेळेस मात्र श्रीकांत पाटील यांना प्रहार करावा लागेल, हलवा चढवावा लागेल. झेलला संधी, चेंडू पर्यंत रोशन पोहोचतोय. काय होईल? झेल सुटणार नाहीये, कारण सीमारेषेवर बघायला गेलं तर रोशन जाधव, रोशन गावित, राकेश जाधव यासारखे जे चतुर चपलाईने जे क्षेत्ररक्षण करतात ते क्षेत्ररक्षक तैनात केले गेलेत. पुन्हा एकदा श्रीकांत पाटील मात्र बॅक टू पवेलियन. अगदी या स्पर्धेत जर बघायला गेलं तर जसा हवा तसा त्यांच्या नावाला साजेशी खेळी करता आली नाही. त्यांना सातत्याने अपयश येतंय. त्यानंतर पुढील फलंदाज इन ऍक्शन सागर जाधव. पुनश्च एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल अनिल. त्याने आपल्या पहिल्या चेंडूवर एक मोठा अडथळा दूर केलाय. महत्वाची विकेट श्रीकांत पाटील यांना मात्र तंबूच्या आसऱ्याला पाठवलंय. आता मात्र सागर कशा प्रकारे समाचार घेतील अनिल यांचा. मॅन फ्रॉम नेरोली सागर. या अगोदरच्या सामन्यांमध्ये आपण पाहिलं असेल स्वराज वज्रे याच्याकडनं देखील सातत्याने चांगली कामगिरी झाली आहे. नेरोली गावचे सुपुत्र. यावेळेस उंच आकाशी चेंडू उडालाय. सीमारेषेवर क्षेत्ररक्षक तैनात. व्हॉट कॅच, सुरेख. अगदी जागेवरनं हलण्याची देखील गरज भासली नाहीये. उंचावर गेलेला चेंडू आणि यावेळेस चिरागकडनं कुठल्याही प्रकारे चुकी झाली नाहीये. एक सुंदर झेल पकडला गेलाय. सागर याच्या पहारीचा अंत झालाय. पहिल्या चेंडूवर मात्र जावं लागेल तंबूच्या आसऱ्याला. विकेटचं पतन. नो मीटिंग, लगेच क्षेत्ररक्षण सजवायचंय. कारण ज्याप्रमाणे मैदानामध्ये संघमालक दिनेश कोदे यांनी पाऊल ठेवलं, पूर्ण क्षेत्ररक्षकांमध्ये आता खलबली झाली. कारण टॉस उडताना दिनेश कोदे म्हटले होते की समोरच्या टीम मध्ये फार फलंदाज आहेत, फार रन्स मारतात. तर दिनेश कोदे या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामध्ये एकटा नामी काफी आहे. हॅट्रिक होईल का? सलगच्या 2 चेंडूवर 2 विकेटचं पतन झालंय. किती धावसंख्येपर्यंत मजल मारली जाईल? अनिल गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल. हॅट्रिक डिलिव्हरी, हॅट्रिकचा चेंडू समोर दिनेश कोदे. सुरेख फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फक्त ग्लान्स केलं गेलं, चेंडूला पाठवलं गेलंय. व्हॉट अ रनिंग, सुरेख रनिंग. मात्र नॉन स्ट्राईक कडे पाहिलं नाहीये. धावचित स्वरूपात महत्वाचा मासा गळाला. सांघिक हॅट्रिक जरूर झाली आहे. कुंदन सारखा एक अनुभव संपन्न खेळाडू, इन्फॉर्म बॅटर, याला मात्र आता धावचित स्वरूपामध्ये तंबूच्या आसऱ्याला जावं लागेल. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर असताना फक्त 3 चेंडूंचा खेळ समाप्तीत झालाय आणि महत्वाची विकेट सलामवीर कुंदन गवाळे मात्र जातोय तंबूच्या आसऱ्याला. त्यानंतर अनेक स्पर्धांमध्ये बघतोय दिनेश कोदे एक चतुर चालक धावचित खेळाडू. त्याच्या समोर धावचित धावा धोने म्हणजे एक जोखीम असते की त्या स्पीड आपण मॅच करू का. अनेक स्पर्धांमध्ये मग आपण बघतोय सारशी संघाकडनं खेळताना हर्षद जाधव सारखा एक खेळाडू असतो. यावेळेस मात्र झेल सुटलाय. राहुल शेनवेकर याच्याकडनं मात्र चुकी झाली.
तर आणखी एक जर रनआउट झाला दिनेश कोदे यांच्या मार्फत मारलेल्या बॉलावर जर फलंदाज रनआउट झाला तर वैभव जोगमार्गे यांच्याकडनं 200 रुपयांचं पारितोषिक. एक धावचित झालाय, आणखी जर एक धावचित झाला तर 200 रुपयांचं पारितोषिक लावलंय. या षटकात आतापर्यंत 4 चेंडूंची समाप्ती झाली आहे. आता मात्र दिनेश कोदे यांना प्रहार करावा लागेल कारण सीमारेषेवर फक्त 3 क्षेत्ररक्षक तैनात. अलॉंग दी कार्पेट एक धाव पूर्ण. राकेश जाधव चेंडूवर पोहोचतोय. एकेरी धावेवर समाधान. काय सामना रंगतोय. षटक क्रमांक 2 प्रगती पथावर असताना 5 चेंडूंचा खेळ समाप्तीस आलाय. धाव संख्या अजूनही सिंगल डिजिट 9 या धाव संख्येवर. षटक क्रमांक 2 शेवटचा चेंडू. प्रमेय काय करतील. अनिल याच्यावर प्रहार करतील, हल्ला चढवतील. धावसंख्या 9 पर्यंत मजल मारली आहे. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीपर्यंत 15 होईल का. आसमानी टोला मारला जाईल का. यावेळेस फाईन लेगला टार्गेट करण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये जाईल. एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न नाहीये. एकेरीवर समाधान. षटक क्रमांक 2 ची झाली आहे समाप्ती. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावसंख्या अर्जित केल्या जात आहेत त्या 10. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांचा जर्सी क्रमांक 10. या षटकात फक्त 3 धावा खर्च केल्या गेल्या. पहिल्या षटकात 7 धावा, दुसऱ्या षटकात 3 धावा. 12 चेंडूंचा खेळ समाप्तीस आलाय. आतापर्यंत या टुर्नामेंट मध्ये जर बघायला गेले तर सलगचे 3 सामने विहान स्ट्रायकर विजयी झालाय. आजचा हा 4था सामना त्यांचा. विजयी चौकार लगावला जाईल का की त्यांचा विजय रथ सरपंच 11 कडून रोखला जाईल. प्रमा याच्या बॅट मधनं आसमानी टोला. दॅट्स अ ह्यूज ब्रँडेड आउट ऑफ पार्क. षटकार 6. आपटलेला चेंडू. यावेळेस मात्र लेंथ कुठेतरी शॉर्ट ऑफ लेंथ होती. चेंडूला हवी तितकी गती नव्हती आणि प्रमेय मात्र तयार होते. बॅकफुट वर जाऊन पुल केलं. वंडरफुल, ब्युटिफुल अँड सक्सेसफुल डीप मिड विकेट. बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडूला भिरकावून दिले, पाठवून दे. 6 धावांकरिता एक षटकार. मॅच बॉल आलेला आहे. जो चेंडू भिरकावला गेलाय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय. रिटर्न मैदानात दाखल झालाय. प्रमेय याच्याकडनं मात्र आता हल्ले चढवले जातील. नो डाऊट दोन्ही फलंदाजांना मात्र आता जबाबदारीने मोठे फटके सातत्याने खेळावे लागतील कारण त्यांच्या विपक्षामध्ये विहान स्ट्रायकर्स एक मोठी फलंदाजांची तंबी त्यांच्याकडे आहे. यावेळेस बाहेरच्या दिशेने चेंडूला वळवलं गेलंय. अगदी समोर टप्पा पडून त्याला बाहेरच्या दिशेने काढले, कट केलं गेलंय. फलंदाज मात्र अगदी मोठा फटका खेळण्याच्या नादात वेगवानरित्या बॅट फिरवली, मात्र कनेक्शन झालं नाहीये. डॉट डिलिव्हरीज निर्धाव स्वरूपात झाली आहे चेंडूची सांगता. पहिल्या चेंडूवर षटकारानंतर मात्र गोलंदाजाकडे यावेळेस वापसी झाली, कमबॅक झालंय. एक तेरी तो एक मेरी. आता मात्र तिसरा चेंडू. यावर कोणाचं वर्चस्व असेल, गोलंदाज की फलंदाज, चौकार की षटकार की विकेट. वॉट बॉलिंग. अगदी टप्पा पडल्यानंतर चेंडू अतिरिक्त वेगाने वळालाय, मात्र अतिरिक्त बाहेर निघून गेलाय. पंचांच्या दोन्ही हात समांतर वाईडचा इशारा येतोय. असं लगेच आपण गोलंदाजी मार्गावर सज्ज राहायचे. या षटकात आतापर्यंत 2 चेंडूंची समाप्ती झाली. पहिल्या चेंडूवर षटकारानंतर मात्र दुसरा चेंडू डॉट स्वरूपात हाताळला गेलाय. तिसऱ्या मध्ये मात्र अवांतर स्वरूपात धाव गेली आहे.
यावेळेस बॅटच्या टप्प्यात आलाय, कार्यक्रम झालाय, चेंडूला भिरकावून दिलंय, पाठवून दिलंय, आर पार षटकार 6 धावांकरिता एक उत्तुंग असा षटकार. आतापर्यंत 3 चेंडूंचा समाचार झालाय, 2 चेंडू मात्र षटकार मारले गेले, सीमेच्या बाहेर पाठवलं गेलंय. एका चेंडूवर गोलंदाजांनी जरूर अधिराज्य गाजवलंय, मात्र आता फलंदाजांचा हा स्फोटक अंदाज बघायला मिळतोय. तिसऱ्या षटकात मात्र आता आक्रमण करायला सुरुवात केली गेली आहे. धावफलक जाऊन पोहोचले 23 ऑन बोर्ड 23. प्रमयाच्या बॅट मधनं सलग या षटकामध्ये दुसरा षटकार आलाय. अजून किती मोठे फटके सजवले जातील, कशा प्रकारे फटकेबाजी केली जाईल. त्यानंतर क्रिकेटचे अगदी एक चाहते विकासजी मोकाशी यांचं देखील इथे आगमन झालंय आणि त्यांचं स्वागत केलं जातं. एक डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर उत्तुंग असा षटकार प्रमय याच्या बॅट मधनं येतोय. या षटकामध्ये मात्र हवी ठरतोय, वर्चस्व प्रस्थापित करतोय. मोठ्या फटकाने मात्र शिवसंघर्ष प्रतिष्ठान लीग मध्ये शंखनाद केला जातोय प्रमोद याच्याकडनं. थोडस महागड असं षटक म्हणावं लागेल, कारण 4 चेंडूत मात्र तब्बल 19 धावांची लयलूट झाली आहे चिराग गोतारने याच्यावर. मात्र अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. प्रमय याला तंबूच्या आसऱ्याला पाठवला जाईल का, की चेंडूला सीमारेषेच्या बाहेर पाठवलं जाईल. लोअर फुलटॉस आणि त्याला देखील पाठवला जाईल. सलगचा तिसरा षटकार प्रमयाच्या बॅट मधनं ब्रँडेड मान इन फॉर्म आक्रमक अंदाज. आता मात्र हयगय केली जाणार नाहीये, चेंडूला पाठवलं जातंय सातत्याने सीमारेषेच्या बाहेर, डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर एक उत्तुंग असा षटकार. आता मात्र जर बघायला गेलं तर विहान स्ट्रायकरच्या ताफ्यामध्ये कुठेतरी शांतता, भयान शांतता बघायला मिळते, कारण सलग जे 3 षटकार लगावले गेलेत, षटकार हॅट्रिक बघायला मिळाली प्रमयाच्या बॅट मधनं. षटकातील शेवटचा चेंडू, षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर असताना या षटकातील 5 चेंडूंवर 4 षटकार लगावले गेलेत प्रमयाच्या मार्फत. नक्कीच एक नामांकित गोलंदाज लोएस्ट इकॉनॉमी ज्याने दिली आहे, त्या मुख्य गोलंदाजावर अटॅक केला गेलाय. पाचवा षटकार, यस दॅट्स अ ह्यूज क्रॅकिंग आउट ऑफ पार्क. षटकाराने शंखनाद केलाय. प्रमय तब्बल 8 चेंडूंमध्ये 31 धावांवर नॉटआउट इनिंग साकारत असताना काय सुरेख या षटकातील 5वा षटकार, तब्बल 31 धावांची लयलूट झाली या षटकामध्ये. व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स. धाव संख्यात जाऊन पोहोचलेला 41-41. पहिल्या षटकात 7 धावा होत्या, दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर 10 धावसंख्या अर्जित केली गेली होती. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलक बघायला गेलं तर 41-41. अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी. अजूनही सरपंच ऍडव्होकेट दिनेश कोदे यांच्या बॅटला बॉल लागणं बाकी आहे. आणि जेव्हा दोन्ही बाजूनी हल्ली चालू होतील, दोन्ही बाजूने फटकेबाजी होईल, तेव्हा मात्र सरपंच 11 संघ अगदी वर्चस्व प्रस्थापित करेल. सरपंच 11 संघ, सरपंच 11 संघाचे संघ मालक किशोरजी पवार साहेब यांचं देखील इथे आगमन झालंय. खुपरी गावचे व्यक्तिमत्व, प्रथम नागरिक किशोरजी जाधव साहेब हे देखील इथे दाखल झालेत. किशोरजी पवार साहेब हे देखील इथे दाखल झालेत. तर स्ट्राईक एंडवर सज्ज असेल दिनेश कोदे. तसेच त्यांच्या समवेत अजयजी ठाकरे साहेब हे देखील इथे दाखल झाले. तर उपसरपंच ग्रामपंचायत खुपरी त्यांचं देखील शिवसंघर्ष प्रतिष्ठान लीग 2026 मध्ये सहर्ष स्वागत आहे. प्लीज वेलकम सुस्वागतम. स्टॉपेज टप्पा पडल्यानंतर चेंडू वळेल का? यस, एक धाव. अनिल मात्र चेंडू पर्यंत येतोय. धावचीची संधी. हे प्रभू, हे क्या हुआ? बाद पंचांकडनं घोषित केलं जात आहे. वैभव जोगमार्गे यांच्याकडनं 200 रुपयांचं पारितोषिक होतं.
मात्र त्या समोरच्याला धावचीतला होतं की स्वतः बाद झालेत. समोरच्याला होतं. चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न होता आणि मात्र कुठेतरी मात्र धावचीतच्या स्वरूपामध्ये एक महत्वाची विकेट गेली आहे. दिनेश कोदे मात्र तंबूच्या आश्रयाला जाताना त्यांनी 3 चेंडूंचा सामना केला आणि 4 धावांवर तंबूच्या आश्रयाला जाताना. तर त्यांच्या सोबतीला जर बघायला गेलं तर प्रमय 8 चेंडू आणि 31 धावांची इनिंग साकारत असताना पुढील फलंदाजी इन ऍक्शन मैदानामध्ये आपण पाहू शकाल रोशन घरात, रोशन साबळे आमचे वर्गमित्र. विकेटचं पतन झालंय. धावसंख्या 45, 45, 4 बाद 45. रोशन गावित इन ऍक्शन आपण पाहू शकाल गोलंदाजी मार्कवर. व्हॉट बॉलिंग रोशन, रोशन याने मध्ये रोशन याला माघारी पाठवलंय. एक महत्वाची विकेट. रोशन साबळे जातोय तंबूच्या आश्रयाला, डगआउटच्या दिशेने जातोय. ज्याप्रमाणे अगोदरच्या चेंडूवर जर बघायला गेलं तर धावचीत स्वरूपात विकेट गेली आहे आणि त्यानंतर आता एलबीडब्ल्यू स्वरूपामध्ये रोशन माघारी परततोय. 2 विकेटचं पतन झालंय. पहिल्या षटकात 7 धावांची लयलूट झाली, दुसऱ्या षटकात 3 धावांची लयलूट झाली होती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 10 होत्या. तिसऱ्या षटकात तब्बल 31 धावांची लयलूट झाली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली होती 41. आता षटक क्रमांक 4 प्रगतीपथावर असताना पहिला चेंडू अगदी अवांतर स्वरूपात हाताळला गेलाय. पुढील चेंडूवर धावचीतच्या स्वरूपात विकेट जावं लागलं. यावेळेस एलबीडब्ल्यू या षटकात आतापर्यंत एकंदरीत 2 चेंडूंची समाप्ती झाली आहे. धावसंख्या 43. राहुल सवर लोअर फुल टॉस अलॉंग द कार्पेट लॉंग ऑफ रिजन. चिराग गोतारने चेंडू पर्यंत सरसावेल आणि फेकी केली जाईल. तोपर्यंत फक्त एकच धाव घेतली जाईल. एकेरी धावेने धावफलक पुढे जाऊन पोहोचेल 44 त्या धावसंख्येवर. प्रमय अगदी अगोदरच्या षटकामध्ये काय तुफानी फटकेबाजी केली होती. यावेळेस लॉंग ऑफ रिजन चेंडू बाउन्स होऊन निघून जाईल का? यस, चेंडू निघून जाईल. सीमा रेषा पार, चौकार. रोशन गावित याच्यावर मात्र आता हल्ला चढवला जातोय कारण फुल फॉर्म मध्ये आपण फलंदाज बघू शकतो. इन्फॉर्म बॅट्समन प्रमय, त्याच्या बॅट मधनं मात्र अगदी आग ओकली जाते. तुफानी फटकेबाजी सातत्याने केली जाते. त्याच्या मार्फत आउट ऑफ पार्क. प्रमय स्पेशल षटकार 6 धावांकरिता एक असा उत्तुंग भरारी घेणारा षटकार. अगदी क्षेत्ररक्षक गोलंदाजांमध्ये धडकी भरवणारा षटकार. षटकाराने शंखनाद होतोय. धाव फलक जाऊन पोहोचेल 54. तब्बल 54 धावांची लयलूट झाली आहे. वैयक्तिक 48 धावांची इनिंग साकारत असताना आजच्या दिवसातील दुसरं अर्धशतक साकारलं जाईल का? या स्पर्धेतलं 6वं अर्धशतक होईल का? आतापर्यंत 5 अर्धशतक साकारले गेलेत. 6वा अगदी उंबरठ्यावर येऊन ठेपलाय आणि उंचावर फडवलेला चेंडू निघून जाईल का? राकेश जाधव
दॅट्स ह्यूज आउट ऑफ पार्क षटकार. व्हॉट अ इनिंग. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. सुपर प्रमय काय फलंदाजी केली गेली याच्या मार्फत. 54 54 धावांची लयलूट झाली त्याच्या मार्फत. काय सुरेख फटकेबाजी. अगदी उत्साहाचं वातावरण बघायला मिळतंय. सरपंच 11 संघ मालक किशोर पवार यांच्याकडनं 500 रुपयांचं पारितोषिक जाहीर केलं जाते. व्हॉट अ इनिंग. प्रमय याच्यासाठी 500 रुपयांचं पारितोषिक जाहीर केलं जाते सरपंच 11 संघ मालक किशोर पवार यांच्याकडनं. अगदी क्षेत्ररक्षकांना सळो की पळो करून सोडलंय. प्रत्येक चेंडूवर गोलंदाजा भोवती 4-5 खेळाडूंचा गराडा बघायला मिळतोय. चेंडू मात्र प्रत्येक निघून जातोय सीमा रेषा पार षटकार. 11 चेंडूंची इनिंग साकारली आहे आणि 11 चेंडू 54 धावांचं एक अर्धशतक साकारलं गेलंय. व्हॉट अ इनिंग. सुपर. व्हॉट बॉलिंग. प्रथमेश च्याकडनं गोलंदाजी केली जाते आणि राहुल सवर हलक्या हाताने खेळून एक धाव घेतली गेली. एकेरी धावेने मात्र स्ट्राईक रोटेशन बघायला मिळाले. स्ट्राईकवर आणण्याचा प्रयत्न केला गेलाय प्रमय याला, जो वैयक्तिक 54 धावांवर खेळतोय. षटक क्रमांक 5 शेवटचं षटक अंतिम षटक. धाव संख्या 61. वेळेस फटका सजवण्याच्या नादात मात्र कुठेतरी कनेक्शन प्रॉपर झालं नाहीये. क्षेत्ररक्षकाकडे बॉम्बलिंग झालं. एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न. 2 धावा देखील पळून पूर्ण. व्हॉट अ रनिंग. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट्स. 2 फलंदाजांमधील कम्युनिकेशन ताळमेळ कॉलिंग अप्रतिम बघायला मिळालंय. 2 धावा पूर्ण होत आहेत. धाव संख्या 63 ऑन बोर्ड 63. एकंदरीत या स्पर्धेतील 6वं अर्धशतक साजरं झालंय. पुन्हा एकदा हवाई सफर. राकेश जाधव याच्या मस्तक पे दस्तक देत सरळ चेंडू निघून जाईल डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्रमय याच्या बॅट मधनं आणखी एक धडकी भरवणारा षटकार 6 धावांकरिता. अगदी षटकारांची आतषबाजी याच्या मार्फत बघायला मिळाली आहे. बॅक टू बॅक षटकार सजवले जात आहेत. मोठे फटके केले जात आहेत. तब्बल 8 षटकार सजवले गेले त्या इनिंग मध्ये. फक्त 13 चेंडूंची इनिंग आहे आणि त्यात 8 षटकार सजवलेत. व्हॉट अ इनिंग. एवढ्या सापडलेला चेंडू. एक धाव जरूर मिळेल. दुसरीचा प्रयत्न महत्वाचा असेल. आता मात्र 2 धावा पूर्ण का नाही येत. एक धाव पूर्ण. दुसरीच्या प्रयत्नामध्ये मात्र विकेटचं पतन. राहुल सवर यांना मात्र जावं लागेल तंबूच्या असलेला. विकेटचं पतन. मात्र जो वादळी खेळी करणारा फलंदाज, ज्याने अक्षरशः मैदानात चौकार षटकारांची आतषबाजी केली आहे, तो प्रमय मात्र स्ट्राईक एंडवर असेल. या षटकात आतापर्यंत अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी असताना 2 चेंडूंचा समाचार करेल का प्रमय. धावफलक 70 ऑन बोर्ड 70. बॅटर आपण पाहू शकाल मोहन डुकले. तर प्रमय फलंदाजी करीत असताना तब्बल वैयक्तिक 63 धावांवर खेळतोय. हेमंत वाघ याने काल वैयक्तिक 69 धावा एका इनिंग मध्ये ठोकल्या होत्या. त्या रेकॉर्डला जर तोडायचं असेल तर त्याच्याकडे अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. लोअर फुलटॉस. त्याचा मात्र समाचार घेता आला नाहीये. 1 धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण. धाव संख्या 72. वैयक्तिक 65. लास्ट बॉल ऑफ फर्स्ट इनिंग. पहिल्या इनिंगचा अंत होताना शेवटचा हा चेंडू. कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल. मोठ्या प्रमाणात षटकार आणि षटकार या इनिंग मध्ये बघायला मिळालेत. 1 मॅन शो प्रमय. यष्टीरक्षकाच्या डोक्यावरनं चेंडू निघून जाईल. 22 स्वरूपामध्ये का की एज घेतली. यस, बॅटची एज घेऊन चेंडू निघून जाईल सीमा रेषा पार. चौकार. धाव संख्या 70. वैयक्तिक 69 धावा.
धाव संख्या 76. तब्बल 76 धावांची लयलूट झाली आणि 76 मधल्या 69 धावा एकट्या प्रमाणे ठोकल्यात. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे एक स्फोटक इनिंग साठी. त्यानंतर शेवटचा सामना आजच्या दिवसातील असेल जय शिवराय त्यांच्या विपक्षामध्ये जय मल्हार. दोन्ही संघ कर्णधार लगेच टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हायचा आहे. मी मान्यवर संतोषजी मोकाशी, किशोरजी पवार तथा उपसरपंच अजयजी ठाकरे यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते टॉस बॉक्स मध्ये नाणेफेक होईल तर सन्मानाने आपण या ठिकाणी संतोषजी मोकाशी 40+ क्रिकेटर आहेत आणि पेशाने शिक्षक आहेत. तसेच किशोरजी जाधव साहेब, किशोरजी पवार साहेब या ठिकाणी नेक्स्ट मॅचचा टॉस करणार आहेत. टीम जय शिवराय आणि त्याच्या विपक्षात टीम जय मल्हार. आपण या दोन टीम पाहणार आहोत. या ठिकाणी किशोरजी पवार साहेब ग्रुप ग्रामपंचायत खुपरी यांच्या माध्यमातून टॉस केला जातोय. छापा कॉल दिलाय आणि काटा आहे. या ठिकाणी टॉस जिंकलाय टीम जय मल्हारना. निर्णय काय? फिल्डिंग करण्याचा निर्णय स्वीकारलाय. समोर जय शिवराय सारखा संघ आहे. किती धावांपर्यंत त्यांना रोखण्याचा प्रयत्न असेल 5 ओव्हरमध्ये? 50च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही नक्कीच. नक्कीच तुला शुभेच्छा असतील. मी जातोय शेखरकडे. शेखर, सर्वप्रथम तर तुझ्याकरता प्रश्न असेल की प्लेइंग 11 मध्ये काय चेंजेस आहेत? नाही तीच आहे तीच प्लेइंग 11 घेऊन खेळणार आहेत. टॉस जिंकला असता तर तुझा निर्णय काय असता? एक चेंज आहे आमच्यामध्ये. सचिन विषयचा मुलगा पारस विषय हा इन ऍक्शन मध्ये आपल्याला दिसणार आहे. ओके, नक्कीच शुभेच्छा असतील तुझ्याकरता देखील शेखर. मी मान्यवरांना देखील विनंती करेन की आपण मुख्य मंचावर असं नसतं व्हायचंय. टॉस बॉक्स मध्ये रिपोर्ट आलाय, टॉस जिंकलाय तो टीम संघानं निर्णय स्वीकारलाय क्षेत्ररक्षणाचा. आपण स्पर्धा पाहतोय शिवसंघर्ष प्रीमियर लीग 2026 हे 9वं पर्व. ओव्हर टू आपण जर एक चेंजेस बघायला मिळतोय जय शिवराय संघासाठी. सचिन विषय अवेलेबल नाहीये त्या सामन्यासाठी. त्यांच्या जागी मात्र आज त्यांचे सुपुत्र पारस विषय खेळताना आपल्याला क्रिकेटचा देखील अभ्यास करतायत. त्यांना आपण इन ऍक्शन पाहू शकाल. या ठिकाणी एक शुभ सन्मान केला जातोय. संतोषजी मोकाशी साहेबांचा शुभ सन्मान मी करण्याची विनंती करतोय. सचिन विषय यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी संतोषजी मोकाशी यांचा शुभ सन्मान या ठिकाणी मुख्य मंचावर करायचा आहे. लेजेंड क्रिकेटर अजयजी ठाकरे साहेब. उपसरपंच साहेब ग्रामपंचायत खुपरी अजयजी ठाकरे साहेबांचा शुभ सन्मान या ठिकाणी मुख्य मंचावर मी विनंती करतो. या लीगचे अध्यक्ष दिनेशजी जाधव साहेब आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी तो सन्मान या ठिकाणी मुख्य मंचावर करायचा आहे. आलेल्या मान्यवरांचा मान सन्मान करणे हे आपलं आद्य कर्तव्य आणि तो शुभ सन्मान या ठिकाणी मुख्य मंचावर केला जातोय. तसेच लेजंड क्रिकेटर हरेश्वर दळवी यांना देखील मुख्य मंचाकडे येण्याची विनंती करतोय. हरेश्वर दळवी, आपण देखील या मुख्य मंचावर. ओव्हर टू कॉमेंटर बॉक्स. यस, सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली. एका बाजूने राकेश जाधव, एका बाजूने रोकेश जाधव. राकेश जाधव आणि रोशन गावित आणि त्यांच्या विपक्षामध्ये गोलंदाजी मार्कवर दिनेश कोदे. पहिला षटक घेऊन सज्ज. पहिला चेंडू रोशन साडी. पहिला चेंडू झेलला संधी.
या पहिली विकेटचं पतन झालंय. या स्पर्धेमध्ये जर बघायला गेलं तर अर्धशतक ज्याने साकारलं होतं तो रोशन गावित मात्र तंबूच्या आसऱ्याला. या ठिकाणी विकासजी गोतारणे साहेबांचा शुभ सन्मान होतोय. मी विकासजी मोकाशी यांचा शुभ सन्मान होतोय. नितीन शिंदे यांना विनंती करतोय की आपण तो शुभ सन्मान करायचा आहे. ओव्हर टू कमेंटर बॉक्स. कारण जर सलामीची जोडी बघायला गेलो विहान स्ट्रायकर्स कडनं तर दोन्ही जे फलंदाज मैदानामध्ये आले होते दोघांच्या नावे या स्पर्धेमध्ये अर्धशतक आहे. त्यातील मात्र एक फलंदाज रोशन गावित मात्र आता जातोय तंबूच्या आसऱ्याला. पहिल्या चेंडूवर पहिला हादरा, मोठ्या विकेटचं पतन म्हणावं लागेल. नेक्स्ट बॅटर इन ऍक्शन मैदानामध्ये दाखल होतोय स्वप्नील मोकाशी. गोलंदाजी मार्कवर असेल दिनेश कोदे. पहिल्या चेंडूवर काय एफर्ट्स घेतले गेलेत. अगदी क्षेत्ररक्षकाने तो झेल पकडला गेलाय. सामन्याचं रंगरूप या झेलवर अवलंबून होतं. आता मात्र प्रेशर मध्ये जरूर असेल विहान स्ट्रायकर्स. मात्र आणखी एकापेक्षा एक सरस फलंदाजांचा भरणा असलेला संघ. कारण पहिला सामना विजयी झाला त्यात रोशन गावित यांनी अर्धशतक झळकावलं होतं. विहान स्ट्रायकर जेव्हा दुसरा संघ विजयी झाला तेव्हा राहुल शेनवेकर 10 चेंडूंमध्ये 39 धावांची इनिंग साकारली. तिसरा सामना विजयी झाला त्यात राकेश जाधव याने अर्धशतक साकारले. म्हणजे जर एक फलंदाज खेळलाय तर तो जवळजवळ 50 पर्यंत पोहोचतोय. मोठी इनिंग साकारतोय, संघाला विजयापर्यंत नेऊन ठेवतोय. आता मात्र तो कोणता बॅटर असेल. त्यांच्या विपक्षामध्ये सरपंच 11 दिनेश कोदे. षटकातील दुसरा चेंडू, स्विंग अँड मिस. व्हॉट अ बॉल. अगदी बेट केलं जात आहे. अगदी फलंदाजापासून एक दूर ठेवण्याचा जो प्रयत्न होता तो मात्र यशस्वी झालाय. डॉट स्वरूपात मात्र चेंडूची सांगता झाली आहे. पुढील चेंडू फुल टॉस. झेल होईल की नाहीये. चेंडूला पाठवून दिलं जात आहे. आर पार सीमा पार षटकार. स्वप्नील मोकाशी याच्या बॅट मध्ये उत्तुंग असा षटकार. दॅट्स अ बिग. या इनिंग मधील पहिला षटकार म्हणावा लागेल. या आव्हानाचा जर पाठलाग करायचा असेल, 77 धावा जर चेस करायच्या असतील तर मात्र असे मोठे फटके खेळावे लागतील. आणि आता षटकाराने मात्र शंखनाद केला जातोय. शिवसंघर्ष प्रतिष्ठान संघर्षाची ही स्पर्धा आणि ज्यात 77 धावांचा एक मोठ्या आव्हानाचा पाठलाग करत असताना धावसंख्या जर बघायला गेली तर 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर 6. यावेळेस पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राईव्हचा फटका. धावचीतला संधी. हे प्रभु ये क्या हुई, कहां पे फेंका और कहां हुआ क्या मालूम नहीं. सिर्फ इतना ही बता सकता हूं. किरीस का गाना सुनोगे. व्हाट अ शॉट असंच म्हणावं लागेल. पंजा येतोय की चौकार नाही. 4 धावा. असं 4 धावा मिळतायत. दिनेश कोदे मात्र नाराज झालेत. काय घडलं, कसं घडलं कुणाला नाही कळालं. मात्र चेंडू निघून गेलाय सीमा पार चौकार. ज्या चेंडूवर विकेट व्हायला हवी होती तिथे मात्र चेंडू सरळ निघून गेला सीमा पार. धावसंख्या 10. एवढ्याच लाफ्टेड फटका. झेलला संधी. व्हॉट अ क्षेत्ररक्षण. काय सुरेख अव्वल दर्जाचं. काबिले तारीफ. लाजवाब. सागर नेरोली संघाकडनं बिलॉंग करत असताना मैदानावर जी चपळाई चतुरता दाखवली आहे आणि त्यावर विश्वास ठेवून त्याला अगदी मिड विकेट क्षेत्रामध्ये तैनात केलं गेलं होतं आणि तसं त्याची प्रत्यय आलाय. विकेटचं पतन झालंय. महत्वाची विकेट म्हणावं लागेल. स्वप्नील याला परतावं लागेल तंबूच्या आसऱ्याला. धावसंख्या 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर 10. 2 बाद 10. 2 मोठे हादरे बसलेत ते विहान स्ट्रायकर संघाला. त्यानंतर जर बघायला गेलं तर पुढील फलंदाज भूपेंद्र भोईर. आंबेडकरचा बाहुबली म्हणून ज्याला ओळखलं जातं तो भूपेंद्र भोईर इन ऍक्शन विहान स्ट्रायकर संघासाठी. तब्बल 77 धावांचा आव्हानाचा पाठलाग करत असताना अजूनही 25 चेंडू आणि 67 धावांची गरज. 2 विकेटचं पतन झालंय. अगदी जर बघायला गेलं तर सलामवीर तदनंतर
लक्ष्मणजी पाटील हे देखील इथे उपस्थित झालेत. चिखले गावचे एक व्यक्तिमत्व, त्यांना विनंती असेल आपण सन्मानाने मुख्य व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. प्लीज वेलकम वेलकम सुस्वागतम. शिवसंघर्ष प्रतिष्ठान लीग 2026 मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. प्लीज वेलकम. दॅट्स अ बाहुबली षटकार, भूपेंद्र भोईर स्पेशल. दॅट्स अ ह्यूज षटकार 6 धावांकरिता. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 16 ऑन बोर्ड. 16 धावांची लयलूट जरूर झाली आहे. 2 विकेटचं पतन झालंय. षटक क्रमांक 1 पहिल्या षटकाची समाप्ती झाली आहे. धावसंख्या धावफलकावर 16. पुढील षटक राहुल सवर. पहिला चेंडू डॉट डिलिव्हरीज निर्धाव स्वरूपात हाताळला जातोय. वॉट अ स्पीड, अगदी भन्नाट वेगात तिखट मारा. ऑफसाईडच्या दिशेने सफल होणे एक डीप स्क्वेअर लेग रिजनला टार्गेट करण्याचा प्रयत्न होता. दिनेश कोदे स्वतः तिकडे तैनात आहेत डीप स्क्वेअर लेग रिजनला. राहुल सवर यांच्या षटकातील असेल पुढील चेंडू दुसरा चेंडू. एकंदरीत 16 धावसंख्येपर्यंत मजल मारली आहे. सलगचा दुसरा निर्धाव चेंडू, भन्नाट वेगात तिखट गोलंदाजी. फलंदाज जरूर मोठा फटका सजवण्याचे अतोनात प्रयत्न करतोय, मात्र कनेक्शन प्रॉपर होत नाहीये, संपर्क होत नाहीयेत. टप्पा मात्र अगदी बाहेर ठेवला गेलाय आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावला गेलाय डॉट स्वरूपामध्ये. यावेळेस मात्र खराब चेंडू होता आणि त्याला पनिश केलं गेलंय. चेंडूला दिशा दिली गेली फाईन लेग रिजन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांकरिता एक षटकार. राकेश जाधव याच्या बॅट मधनं मात्र आता आग ओकायला सुरुवात झाली आहे. या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसात त्याने एक अर्धशतक देखील साजरे केलं गेलंय, त्याच्या मार्फत एक मोठी इनिंग साकारली गेली आहे. विजयाचा शिल्पकार ठरला होता तोच राकेश जाधव. त्याच्या बॅट मधनं मात्र येतो एक फ्लॅट षटकार 6 धावांकरिता. षटकाराने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचल्या 22. या धावसंख्येवर 22. 3 चेंडूंची समाप्ती झाली. अजूनही 55 धावांची गरज. 21 चेंडू 55 धावा. प्रति षटक 15.5 ची सरासरी गरजेची. यावेळेस पुन्हा एकदा लोअर फुल टॉस. कनेक्शन प्रॉपर झालं नाहीये. एक धाव तर सहजरित्या पूर्ण होईल आणि एकेरी धावेवर मात्र स्ट्राईक रोटेशन बघायला मिळते. समाधान मानावं लागलंय का स्ट्राईक एंडवर आता भूपेंद्र भोईर ज्याने या सामन्यामध्ये पहिल्या ओव्हरीचा शेवटचा चेंडूचा सामना केला होता आणि त्याच्यावर एक मोठा फटका सजवला होता. षटकारच्या स्वरूपामध्ये 6 धावा अर्जित केल्या गेल्या. पुन्हा एकदा सज्ज असतील राहुल सवर त्यांच्या विपक्षामध्ये गोलंदाजी करत असताना. बॅक टू बॅक षटकार बघावा लागेल. यस दॅट्स अ ह्यूज. तोच प्लॅटफॉर्म, तीच दिशा, कॉपी पेस्ट. भूपेंद्र भोईर स्पेशल दमदार दर्जेदार बाहुबली षटकार. धावसंख्या 29 नॉट बोर्ड 29. नक्कीच राहुल सवर एक अनुभव संपन्न गोलंदाज आहेत. त्यांच्यासोबत मात्र इतर क्षेत्ररक्षकांनी कृपया नो मीटिंग्स. आणखी एक सामना आपल्याला खेळवायचा आहे याची देखील नोंद घ्यायची. ही फास्ट लगेच आपण क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. भूपेंद्र भोईर याच्या बॅटला मात्र चेंडू स्पर्श झाल्यानंतर अगदी सीमा पार आरपार चेंडू लँड व्हायला जातोय षटकार स्वरूपामध्ये. धावसंख्या 29. शेवटचा चेंडू. प्रॉपर कनेक्शन. दॅट्स अ बिग हिट. मोठा फटका. भूपेंद्र भोईर स्पेशल अनादर वन. सलगचा दुसरा ब्रँडेड षटकार. मोठा फटका 6 धावांकरिता. वैयक्तिक षटकार हॅट्रिक ज्यांच्या मार्फत बघायला मिळाली आहे. पहिल्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर षटकार सजवला गेलाय. त्यानंतर आता स्ट्राईक मिळाली 2 चेंडूसाठी. त्यावर 2 बॉलात 2 षटकार. भूपेंद्र भोईर नावाचं वादळ मैदानामध्ये घोंगावते की काय. व्हीएस स्ट्रायकर संघासाठी पहिल्या 3 सामन्यांमध्ये 3 वेगळे सामनावीर होते. चौथा सामना इन ऍक्शन असताना भूपेंद्र भोईर नावाचं वादळ येईल का.
धाव संख्या 35 दोन षटकांची समाप्ती झाली आहे. तब्बल 35 धावा अर्जित केल्या गेल्यात. विजयासाठी 18 चेंडू 42 धावा, प्रति षटक 14 ची सरासरी गरजेची. आता मात्र सरासरीवर नियंत्रण आणलं जात आहे. सामना सुरू झाला तेव्हा अगदी 15.5च्या वर सरासरी गरजेची असताना आता मात्र 14 ची सरासरी गरजेची. आता मात्र नक्कीच ड्रिंक्स ब्रेक घेतला गेला. माउंटेन प्रीमियम वॉटर ड्रिंक्स ब्रेक. त्यानंतर ड्रिंक ब्रेक दरम्यान आशिष शिंदे कान मंत्र देऊन गेलेत. चेक. या ठिकाणी एक शुभ सन्मान होतोय. हरेश्वरजी दळवी याचा शुभ सन्मान वैभवजी जोगमार्गे यांना विनंती करतोय की आपण तो शुभ सन्मान या ठिकाणी मुख्य मंचावर करायचा आहे. ओव्हर टू कॉमेंटर बॉक्स. माउंटेन प्रीमियम वॉटर या ब्रँडचे सर्वा वैभव जोगमार्गे यांच्या शुभ हस्ते यथोचित सन्मान केला जातोय. एक लिजंड क्रिकेटर हरेश्वर दळवी यांचा इथे यथोचित सन्मान केला जातोय. अनेक वर्ष केकेसी कुळकेवाडी या संघाला प्रमोट केले गेले. वाडा तालुक्याच्या पटलावर नव्हे तर जिल्ह्याच्या पटलावर कुळकेवाडी संघाची एक वेगळी ओळख निर्माण झाली होती. त्यातील एक महत्वाचा एक पैलू म्हणजे हरेश्वर दळवी. एसटी उद्ध्वस्त फर्निचर डिस्ट्रॉयर आजच्या दिवसातील अर्धशतकवीर राकेश जाधव याला आता तंबूच्या आश्रयाला पाठवलं गेलं आहे ऍडव्होकेट सरपंच दिनेश कोदे यांच्या मार्फत. आता मात्र महत्वाच्या विकेटचं पतन केलं गेलंय. दिनेश कोदे गोलंदाजी मार्कवर असताना पहिल्या चेंडूवर एसटीचा वेध घेतलाय. त्रिफळा उद्ध्वस्त फर्निचर डिस्ट्रॉयर दांडी गुल झाली आहे. असं बी फास्ट थोडी लगेच आपण क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय कारण पुढील फलंदाज इन ऍक्शन मैदानामध्ये दाखल झालेत आशिष शिंदे. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर असताना पहिल्या चेंडूचा अगदी खेळ संपन्न झालाय. पहिल्या चेंडूवर दिनेश कोते यांनी अधिराज्य गाजवलंय. आज फलंदाजीमध्ये नाहीये तर गोलंदाजीमध्ये अगदी नावलौकिकतेला साजेशी गोलंदाजी. स्विंग अँड मिस क्रॉस बॅटेड फटका सजवण्याचा प्रयत्न होता आशिष शिंदे यांच्या मार्फत. वेगवानरित्या बॅट ट्रॅव्हल झाली आणि तेवढाच भन्नाट चेंडू हाताळला गेलाय. टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळवलं गेलंय, कट केलं गेलंय आणि त्यानंतर डॉट स्वरूपात झाली आहे चेंडूची सांगता. यावेळेस फुल टॉस आणि त्याला पनिश केलं जाईल. आशिष शिंदे स्पेशल षटकार. एक तेरी तो एक मेरी. अगोदरच्या चेंडूवर चकवलं गेलंय तर आता सीमारेषेच्या बाहेर पाठवलं गेलंय. पुन्हा एकदा त्याच जोशात त्याच जल्लोषामध्ये दिनेश कोजे सज्ज असेल. अगोदरचा चेंडू मी डॉट काढला होता, आता तू प्रहार केलास, पुढचा चेंडू मी बघून घेतोय. एक तेरी तो एक मेरी. अगोदरच्या चेंडूवर गोलंदाजाचे वर्चस्व. यावेळेस फलंदाजाचा मोठा फटका. धावसंख्या 41 आता मात्र झेलला संधी. वर्चस्व प्रस्थापित होईल का चुकी? नाही होणार नाहीये चुकी. महत्वाची विकेट. आशिष शिंदे बॅक टू पेव्हिलियन. डगआउटच्या दिशेने जावं लागेल. सन्नाटा झालाय अगदी मैदानामध्ये कारण अगोदरच्या चेंडूवर मोठा फटका सजवल्यानंतर आशिष शिंदे यांना जावं लागतंय तंबूच्या आश्रयाला. नो मीटिंग्स. लगेच आपण आपलं क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. एकंदरीत जर बघायला गेले तर चौथ्या विकेटचं पतन झालंय आणि 4 विकेट गेल्यानंतर पुढील फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय राहुल शेनवेकर इन ऍक्शन, ज्याने या स्पर्धेमध्ये एक मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जरूर मिळवलाय. 10 चेंडूंमध्ये 39 धावांची इनिंग साकारली होती. अश्विन धनगरे यांच्या विरुद्ध अगदी षटकार हॅट्रिक देखील या स्पर्धेमध्ये याच्या मार्फत बघायला मिळाली. राहुल शेनवेकर त्यांच्याकडून कशा प्रकारे खेळ खेळला जाईल कारण दिनेश कोते यांना सन्मान दिला जाईल की त्यांच्यावर प्रहार केला जाईल. षटक क्रमांक 3 5वा चेंडू हलक्या हाताने खेळला गेला. एक धाव जरूर पूर्ण केली जाईल.
रिस्क असू शकते. नाहीये, दुसरी धाव घेतली गेली नाहीये. एकेरी धावेने स्ट्राईक रोटेशन बघायला मिळाले. 42 ऑन बोर्ड 42. या षटकातील शेवटचा चेंडू स्ट्राईक एंडवर सज्ज असेल भूपेंद्र भोईर. आजच्या दिवसात या स्पर्धेमध्ये, आज या सामन्यामध्ये भूपेंद्र भोईरने जेवढे चेंडू खेळलेत सगळे चेंडू षटकारच मारलेत. स्विंग अँड मिस, डॉट डिलिव्हरीज, निर्धाव स्वरूपात झाली षटकाची समाप्ती. आजच्या दिवसातील किंवा आजच्या सामन्यातील भूपेंद्र भोईर यांचा पहिला निर्धाव चेंडू किंवा पहिला असा चेंडू त्याच्यावर षटकार आला नाहीये. आता मात्र जर बघायला गेलं तर अजूनही 35 धावांची गरज. 12 चेंडू आणि 35 धावा. आता मात्र आव्हान थोडस कठीण होताना दिसतंय. मात्र हे महत्वाचं षटक असेल, निर्णायक षटक असेल. सामना कोणाच्या बाजूने झुकेल, कोणाचा पारड जड असेल ते ठरवणारा हा सामना असेल. कसं तो ठरवणारा हा षटक. गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल रोशन साबळे. डावखुऱ्या शैलीचा गोलंदाज. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी. एक महत्वाचं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल रोशन. रोशनच्या विपक्षामध्ये राहुल शेनवेकर. बारा 12 चेंडू 35 धावा. फ्लॅट झेलला संधी. हे प्रभू, ये क्या हुई? क्रिकेट में फुटबॉल हुई. झेल सुटला गेलाय. मात्र चौकार स्टॉप झालाय. शरीरावर चेंडू आदळला गेलाय. राहुल शेनवेकर याला मिळते जीवदान. एक मोठा फटका सदावण्याची संधी होती. चेंडू मात्र फ्लॅट निघून गेलाय. एकेरी धावेने स्ट्राईक रोटेशन 43 धावसंख्येपर्यंत मजल मारली गेली आहे. अजूनही 34 धावांची गरज. 11 चेंडू 34 धावा. या 5 चेंडूंवर सामन्याचं गणित अवलंबून असेल. चेंज ऑफ पेस. बॅट मात्र अगदी वेगवान ट्रॅव्हल झाली. टप्पा पडल्यानंतर चेंडू मात्र उसळी घेऊन यष्टीरक्षकाच्या हातापर्यंत विसावला गेलाय. निर्धाव स्वरूपामध्ये डॉट डिलिव्हरीज. 10 चेंडू विजयासाठी 34 धावांची गरज. 10-34. पुनश्च एकदा चेंज ऑफ पेस. फलंदाजापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. अतिरिक्त बाहेर चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला गेला आणि असं डॉट स्वरूपात चेंडू हाताळला गेलाय. दर्जेदार गोलंदाजी बघायला मिळते रोशन साबळे याच्याकडनं. तीन चेंडूंचा खेळ संपन्न झालाय. फक्त 1 धाव खर्च केली आहे. बॅटची एज घेऊन मात्र चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षकाकडनं स्टॉप झालाय. 1 धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न. फेकी होतीये. 2 धावा पूर्ण. धाव संख्या 45. 32 धावांची गरज. 8 चेंडू आणि 32 धावा. आव्हान कठीण झालंय. 8 चेंडू 32 धावा. 2 चेंडूवर 2 मोठे फटके आले तर मात्र सामन्यात कमबॅक होईल. शेवटच्या षटकामध्ये 20-22 धावांचा आव्हानाचा पाठलाग करता येऊ शकतो. त्यासाठी मात्र या 2 चेंडूवर चौकार षटकार लगावणं गरजेचं असेल. हवाई सफर. दॅट्स अ 6. एफर्ट्स के 100 मार्क्स. मात्र चेंडू जातोय सीमा रेषा पार. षटकार. मोहन डुकले ज्यांना आपण लॉंग ऑन रिजन मध्ये बघितलं गेलंय. सुंदर एफर्ट दिले गेले. चेंडूला मात्र अगदी शरीरापासून दूर ठेवणं शेवटच्या क्षणी मात्र त्यांच्यापासून जमलं नाहीये. चेंडूवर घट्ट पकड झाली आणि चेंडू सोबत सीमारेषा पार झाली. नो मीटिंग्स. अजून या षटकातील एका चेंडूचा खेळ बाकी. विजयासाठी 6-7 चेंडू आणि 26 धावा. असं नो मीटिंग्स. लगेच सज्ज राहायचंय. 7 चेंडू आणि 26 धावा. महत्वाचा चेंडू. भूपेंद्र भोईर वैयक्तिक 26 धावांवर खेळतोय, ज्यात त्याच्याकडनं उत्तुंगाचे 4 षटकार लगावले गेलेत.
महत्वाचा चेंडू, षटकार लगावला जाईल का की कमबॅक केलं जाईल? स्ट्रेट ड्राईव्हचा फटका, एक धाव नक्कीच मिळेल. वन बाउन्स, समालोचन कक्षाला सलामी देणारा सीमा रेषा पार चौकार. 6 चेंडू 22 धावा. अंतिमचं षटक, शेवटचं षटक, 6 चेंडू 22 धावा. अंतिमचा षटक असेल, गोलंदाजाकडे चेंडू सुपूर्द करायचा आणि लगेच आपण बाकी क्षेत्ररक्षकांनी जागा घ्यायची आहे. गोलंदाज मार्कवर असेल नवीन गोलंदाज. +40 लिजेंड क्रिकेटर गुरुनाथ मोकाशी यांच्याकडे चेंडू सुपूर्द केला जातोय. तसं फास्ट घाई करायची, आणखी आपल्याला एक सामना खेळवायचा आहे. बी फास्ट. सहा चेंडू 22 धावा. स्ट्राईक एंडवर राहुल शेनवेकर, ज्याने कालच्या दिवसामध्ये शेवटच्या षटकामध्ये 28 धावांची लेलूट केली होती. 4 षटकार 1 चौकार. आता त्याच्या समोर 22 धावा आहेत. ड्रॉप सिन्स का हिरो बनण्याची एक सुवर्ण संधी. तर नॉन स्ट्राईक एंडवर भूपेंद्र भोईर. काय इनिंग साकारली गेली भूपेंद्र यांच्याकडनं. 30 धावांची नॉट आउट इनिंग साकारत असताना 4 चौकार 1 षटकार आणि एका चेंडूवर 2 धावा. शेवटचे 6 चेंडू आणि विजयासाठी गरज 22 धावांची. 22 धावा 6 चेंडू. यावेळेस स्लॉट मधील चेंडू, त्याला मात्र कनेक्शन प्रॉपर झालं नाहीये. एकेरी धावेवर समाधान. 5 चेंडू 21 धावा. भूपेंद्र भोईर, अबिटगर का बाहुबली, त्याच्याकडनं आता मोठ्या फटक्यांची अपेक्षा. 5 चेंडू 21 धावा. त्यावेळेस अतिरिक्त बाहेरील चेंडू. पंच दोन्ही आज समांतर वाईडचा इशारा करत असताना एकेरी धावेची भर पडते. 57 ऑन बोर्ड 57. 5 चेंडू विजयासाठी 20 धावांची गरज. 5-20. हा चेंडू थांबणार नाहीये. रस्त्याच्या आरपार षटकार 6 धावांकरिता. दॅट्स अ ह्यूज क्रॉकिंग आउट ऑफ पार्क. चेंडू कलेक्ट करायचा लगेच. 4 चेंडू विजयासाठी 14 धावांची गरज. भूपेंद्र भोईर नावाचं वादळ मैदानामध्ये आता घोंगावते की काय. तब्बल 36 धावांची इनिंग साकारली गेली त्याच्या मार्फत. 10 चेंडू 36 धावांची इनिंग साकारली आहे. 4 चेंडू 14 धावा. असं मॅच बॉल आलाय. नो मीटिंग्स. लगेच आपण सज्ज राहायचंय. कुंदन गवाळे, दिनेश कोदे यांच्यामध्ये चर्चा होत असताना गोलंदाजी मार्कवर गुरुनाथ मोकाशी यांच्या समोर 6 चेंडूत 22 धावांचं आव्हान. थांबवण्यासाठी चेंडू सोपवला गेला असताना मात्र षटकार लगावला गेला. 4 चेंडू 14 धावा. यावेळेस डॉट डिलिव्हरीज, निर्धाव स्वरूपात चेंडूची झाली आहे समाप्ती. 3 चेंडू आणि 14 धावा. फुल चेंडू जर टाकला तर त्याला डिपॉझिट केलं जाईल. वंडरफुल, ब्युटिफुल, सक्सेसफुल. आणि हा मोठा फटका षटकार 6 धावांकरिता. भूपेंद्र भोईर 2 चेंडू 8 धावांची. 2 चेंडू आणि विजयासाठी आता मात्र गरज असेल 8 धावा. 2 चेंडू 8 धावा. अगदी 2 वर्षापूर्वी याच मैदानावर भूपेंद्र भोईर यांनी अर्धशतक केलं होतं. आता ते 42 धावांवर नाबाद खेळतायत. विजयासाठी 8 धावांची गरज, त्यांना अर्धशतकासाठी देखील 8 धावांची गरज. जर या 2 चेंडूवर त्यांनी त्यांचं स्वतःचं अर्धशतक साकार केलं तर ऑटोमॅटिकली संघ देखील विजयी होऊ शकतो. विजयासाठी 8 धावा. 2 चेंडू 2 चेंडू 8 धावा. यावेळेस 1 धाव पूर्ण होतीये. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का?
दुसरीचा प्रयत्न झाला नाहीये. कदाचित या ठिकाणी प्रेझेन्स ऑफ माइंड केलं नाहीये. दुसरी धाव घेणं मात्र गरजेचं होतं का. चेंडू हातामध्ये होता. एक धाव घेतली आहे. एक चेंडू आणि विजयासाठी 7 धावांची गरज. एक चेंडू 7 धावा. निर्णायक चेंडू, गोल्डन डिलिव्हरी. एक चेंडू 7 धावा. एक चेंडू 7 धावा. षटकार जर लगावला गेला तर सामना बरोबरी सुटेल, टाय होईल. एक चेंडू 6 धावा. यॉर्कर चेंडू हाताळला गेलाय. कुठल्याही प्रकारे धाव नाहीये. सामना विजयी ठरतोय सरपंच 11. झालेला मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट प्रमाय. काय सामना झालाय. अप्रतिम सामना. वाईड यॉर्कर अटेम्प्ट केला गेला आणि चांगला एक्झिक्यूट देखील झालाय. सामना संपन्न झालाय. विजयी झालेत सरपंच 11.